एका साधारण कुटुंबात जन्मलेल्या पल्लवीचं लग्न रोहनसोबत ठरलं तेव्हा सगळ्यात जास्त आनंद तिच्या वडिलांना झाला होता. रोहन दिसायला सुंदर आणि त्याचं वागणं साधं होतं. त्याची स्वतःची शेती होती आणि त्यासोबतच कितीतरी कपड्यांच्या दुकानांचा तो मालक होता. त्यामुळे तिचे वडील खूप खुश होते की त्यांची मुलगी सासरी राज्य करेल. लग्नानंतर त्यांचे खरे सत्य समोर आले. पल्लवीच्या सासरची सगळी दुकानं घाण पडली होती. इथपर्यंत की त्यांची शेती पण त्याच्या वडिलांनी दारूसाठी कमी पैशात फुकून टाकली होती. पल्लवीसारखी सुंदर संस्कारी मुलगी त्यांच्या मुलाला बायको म्हणून मिळावी यासाठी रोहनच्या वडिलांनी लग्न ठरवताना सगळं खोटं सांगून लग्न ठरवलं होतं. लग्नानंतर सत्यता समजल्यानंतर पण काही करू शकले नाहीत. पल्लवीच्या वडिलांना तिच्या नशिबाचा खेळ समजून खूप सहजपणे तिला हे सगळं स्वीकार करायला सांगितलं. पल्लवी तरी काय करणार? आता लग्न तर झालं होतं. त्यामुळे सत्य समजल्यानंतर पण काहीही होऊ शकत नव्हतं. त्यामुळे तिनं तिचं नशीब समजून हे सगळं गपगुमान स्वीकारलं. तिच्या लग्नाला काही दिवसच झाले होते आणि तिचे सासरे जास्त दारू पित असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर घराची सगळी जबाबदारी रोहनच्या अंगावर येऊन पडली. 3-4 महिन्यातच पल्लवीला गुड न्यूज समजली की ती आई होणार आहे. सुरुवातीचे काही महिने पल्लवी तिच्या माहेरी राहायला आली. सगळं खूप छान चालू होतं. पण नंतर सोनोग्राफीमध्ये समजलं की पल्लवीच्या पोटात जुळी मुलं आहेत. जुळी मुलं आहेत हे समजल्यानंतर आनंदाने तिचे सासरचे लोक तिला जबरदस्ती त्यांच्यासोबत घेऊन आले. पोटात जुळी मुलं आणि घरातल्या कामांचे सगळे ओझे पल्लवीच्या अंगावर होते. सगळं काम करून करून थकून जरा आराम करायला लागली की तिची सासू त्यांच्या जुन्या काळातल्या गोष्टी ऐकवायला सुरुवात करत म्हणायची. गरोदरपणात काम केलं की शरीर मोकळं राहतं आणि नॉर्मल डिलिव्हरी खूप सहजपणे होऊन जाते. तू अशीच आळशी बनून राहिलीस, दिवसभर आराम करत बसलीस तर तुझी मुलं पण आळशी जन्माला येतील. त्यांच्या घरात खाण्यापिण्याची काही कमी नव्हती. तरी पण घरातले काम जास्त असल्यामुळे तिला वेळेवर जेवायला टाईम मिळत नसायचा. त्यामुळे ती खूप कमजोर दिसायला लागली होती. आणि इकडे तिच्या नवऱ्याला तिच्या तब्येतीची काही काळजी नव्हती. त्याचं त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. कधी पल्लवी तिच्या तब्येतीविषयी सांगायचा प्रयत्न करायची तेव्हा रोहन तिला म्हणायचा, पल्लवी, तुला घरात खायला प्यायला कशाची कमी आहे का? असं म्हणून तिला गप्प करत असायचं. सगळं काही तर आहे आपल्या घरात, मग तुला थकवा आणि अशक्तपणा कसा का येत असतो? नक्कीच तुझ्या शरीरातच काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा एखादा जुना आजार असेल आणि तुम्ही लोकांनी तो आमच्यापासून लपवून ठेवला असेल. नवऱ्याचे असले बोलणे ऐकून पल्लवी शांत व्हायची. हळूहळू तिची डिलेवरी जवळ आली आणि एक दिवस घरात अचानक तिच्या पोटात खूप जोरात दुखायला लागलं. म्हणून गडबडीत डिलेवरीसाठी दवाखान्यात ॲडमिट केलं. 3-4 तासांच्या डिलिव्हरीच्या वेदना सहन करून तिने एका गोंडस मुलाला आणि मुलीला जन्म दिला. तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली होती. तिच्या वडिलांना जेव्हा ही गुड न्यूज समजली तेव्हा ते आनंदात पळत मुलीला आणि नातवंडांना बघायला दवाखान्यात आले. एकासोबत 2 गुड न्यूज मिळाल्या होत्या. त्यांनी बघितलं की तिच्या सासरचे लोक नातवाला घेऊन खूप आनंदात आहेत. पण तिच्या मुलीकडे कुणीही बघत नव्हते. हे बघून तिच्या वडिलांनी मुलीला काही महिने माहेरी घेऊन जाण्याचे बोलले, पण तिच्या सासरच्या लोकांनी स्पष्ट नकार दिला. काही दिवसांनी तिच्या बाळांच्या बारशाचा कार्यक्रम ठेवला होता. तिच्या सासूने नातवाचे नाव खूप प्रेमाने आरव ठेवले. त्यावेळी पल्लवीला कोणी काही विचारलं पण नाही किंवा तिच्या स्वतःच्या मुलाचे नाव ठेवण्याबद्दल तिचे मत पण जाणून घेतले नाही. पण तिच्या मुलीचे कोणीही नाव ठेवायला तयार नव्हतं. तेव्हा पल्लवीने स्वतः खूप प्रेमाने तिच्या मुलीचं नाव आर्या ठेवले. कारण घरातल्या बाकीच्या लोकांना मुलीबद्दल काही आपलेपणा नव्हता. त्यांना फक्त त्यांच्या नातवाशी घेणं देणं होतं. मुलांच्या बारशानंतर पल्लवी परत घरातल्या कामात व्यस्त झाली. आता तिला फक्त मुलांना दूध पाजण्यासाठी सुट्टी मिळत असायची. बाकीच्या वेळेत ती घरातल्या कामात व्यस्त असायची. 2 मुलं असल्यामुळे तिच्या दुधाने मुलांचं पोट भरत नसायचं. त्यामुळे मुलांना बाहेरचे डब्यातले दूध देणे तिची मजबुरी होती. त्यात पण सासूने स्पष्ट सांगितलं होतं की बाहेरचे दूध फक्त त्यांच्या नातवाला द्यायचं आणि तुझ्या मुलीला बाहेरचं अन्न चारायला सुरुवात कर. तिला जास्त पोषण मिळालं तरी ती काय करणार आहे?
शेवटी एक दिवस ती दुसऱ्यांच्या घरीच जाणार आहे. पण पल्लवी एक आई होती. ती तिच्या दोन्ही मुलात फरक कशी काय करू शकत होती? एक दिवस तिच्या सासूने मुलीला बाहेरचे दूध देताना बघितलं. तसे सगळे घर डोक्यावर उचलून घेतले. तिची सासू म्हणाली, तुला दुधाच्या एका डब्याची किंमत तरी माहीत आहे का? माझा मुलगा किती मेहनतीने विकत घेऊन आला आहे आणि तू त्या परक्या दुसऱ्यांच्या घरी जाणाऱ्या पोरीला पाजत आहेस. हे बघून तिच्या नवऱ्याने रोहनने ठरवले की आजपासून दुधाचे डबे आईच्या ताब्यात असतील आणि त्याची आईच त्याच्या मुलाला दूध बनवून देत जाईल. पल्लवी त्यावेळी पण शांत बसली, कारण तिला माहीत होतं ज्या बाईचा नवरा तिची साथ देत नाही तिचं घरात कोणीही ऐकून घेत नाही. तिची दोन्ही मुलं आता 6 महिन्यांची झाली होती. आता त्यांना वरचं अन्न द्यायला सुरुवात केली होती. आरव त्याच्या शारीरिक क्रिया वेळेवर करत होता, कारण त्याला पूर्ण पोषण मिळाले होते. पण आर्या शरीराने कमजोर असल्यामुळे तिच्या भावापेक्षा प्रत्येक कामात खूप मागे होती. हे बघून एका आईचं मन तडफडत असायचे. अचानक एक दिवस आर्याला खूप ताप आला. ती तापात फणफणत होती. पल्लवीने खूप प्रयत्न केला, पण तिचा ताप उतरत नव्हता. शेवटी नाईलाजाने तिने नवऱ्याकडे मुलीला दवाखान्यात घेऊन जाण्याची विनंती केली. पण रोहन मेडिकलमधून औषध घेऊन आला आणि म्हणाला, हे औषध घे, पाजून बघ. जर याने पण ताप कमी झाला नाही तर नंतर तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. औषध देऊन पण तिचा ताप कमी झाला नव्हता. शेवटी रोहन आणि पल्लवी आर्याला घेऊन दवाखान्यात गेली. डॉक्टरांनी तिला लगेच ॲडमिट करून घेतलं, कारण आर्या खूप अशक्त होती. त्यामुळे तिला औषधांचा पण गुण येत नव्हता. तरी पण डॉक्टरांनी 24 तासांची वेळ दिली होती. जर या 24 तासात मुलीचा ताप उतरला नाही तर मुलीची वाचण्याची शक्यता खूप कमी आहे. त्या दिवशी पल्लवीच्या डोळ्यातून झोप लांब गेली होती. मुलीची अशी अवस्था बघून रोहनचे मन पण खूप तडफडत होते. त्याला स्वतःचाच तिरस्कार वाटायला लागला होता की कसे त्याने स्वतःच्या पोटच्या मुलीकडे दुर्लक्ष केले. त्याने हात जोडून देवाकडे प्रार्थना केली की यापुढे तो कधीच दोन्ही मुलात फरक करणार नाही. 24 तासाच्या आतच आर्याचा ताप उतरला. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की मुलीच्या खाण्यापिण्यात अजिबात दुर्लक्ष करू नका. 2 दिवसांनी पल्लवी मुलीला घेऊन घरी आली. घरात घुसताच सासूने बडबडायला सुरुवात केली, घरातली सगळी कामं सोडून 2 दिवस दवाखान्यात जाऊन मजा करत बसली होतीस. आता तुझं तू काम सांभाळायचं, माझ्याच्याने होणार नाही, असं म्हणत सासूने झाडू पुढे टाकला. हे बघून रोहन म्हणाला, आई, पल्लवी आत्ता दवाखान्यातून घरी आली आहे आणि तू असं बोलत आहेस? ना नातीची तब्येत विचारलीस आणि नाही तिच्याकडे एक नजर बघितलंस. ती तुझी नात म्हणजे माझ्या मुलीवर प्रेम करत नाहीस का? तिची तुला अजिबात काळजी नाही का? मुलाचे बदललेले रूप बघून त्याच्याही सुन्न झाली आणि लगेच नातीला उचलून घेतलं आणि म्हणाली, अरे अरे, माझ्या नातीला काय झालं? पल्लवी नवऱ्याचं हे नवीन रूप बघून खूप खुश होती. आता आर्यासोबत खाण्यापिण्यात अजिबात भेदभाव केला जात नव्हता. प्रत्येक गोष्ट दोन्ही भावा बहिणीला समान दिली जात होती. रोहनने पण त्याच्या आईला सक्त वॉर्निंग दिली होती की दोन्ही मुलांमध्ये त्यांच्या खाण्यापिण्यात अजिबात फरक करायचा नाही. आर्या खूप अशक्त आहे. सगळ्यात जास्त पोषणाची गरज तिला आहे. मुलाच्या आदेशापुढे आता त्याची आई पण काही बोलत नव्हती. आर्या आता हळूहळू भावासारखी गुटगुटीत झाली होती. आता त्या दोन्ही मुलांचं शाळेत जाण्याचं वय झालं होतं. दोघांना शहरातल्या मोठ्या शाळेत घालायचं ठरवलं, पण त्या शाळेची फी खर्च जास्त होता. खर्चाचे बघून त्यांची आजी लगेच म्हणाली, आर्याला एवढ्या मोठ्या शाळेत घालण्याची काय गरज आहे? इथे जवळच मुलींची एक शाळा आहे, तिचं त्या शाळेत ॲडमिशन करा. आणि राहिली गोष्ट माझ्या नातवाची, आरवची, तर त्याला पुढे जाऊन नोकरी करायची आहे. त्यामुळे त्याचं ॲडमिशन चांगल्या शाळेत व्हायला पाहिजे. सासूचे बोलणे ऐकून यावेळी पल्लवी शांत बसली नाही. ती म्हणाली, आई, तुम्ही हे काय बोलत आहात? माझी दोन्ही मुलं मला समान आहेत आणि राहिली गोष्ट पैशांच्या अडचणीची. एकतर माझी दोन्ही मुलं एक सोबत मोठ्या शाळेत जातील किंवा मग छोट्या शाळेत दोघांचं ॲडमिशन करू.
मी माझ्या दोन्ही मुलांच्या मध्ये ही भेदभावांची भावना जागू देणार नाही. बायकोचं बोलणं ऐकून रोहन पण विचारात पडला, कारण त्याची कमाई एवढी नव्हती की दोन्ही मुलांची ॲडमिशन चांगल्या मोठ्या शाळेत करू शकतो. त्याची दुकान पण घाण पडली होती, त्यामुळे त्याची दोन्ही मुलं जवळच्या सरकारी शाळेत जायला लागली. रोहन आता पहिल्यापेक्षा जास्त मेहनत करत होता. इकडे त्याच्याजवळ दुकान घाण ठेवले होते, तो मालक पैशांसाठी तगादा लावायला लागला होता. त्याचे मित्र म्हणाले, अगोदर दुकान सोडव, मग मुलांबद्दल विचार कर. रोहनला पण त्यांचं बोलणं पटलं, त्यामुळे त्यांनी अगोदर दुकान सोडवण्याचे ठरवले. या काळात त्यांनी पल्लवीला मुलांचे ॲडमिशन चांगल्या शाळेत करण्यासाठी तयार केले, हे सांगून की दुकान परत ताब्यात मिळाले की आर्याचे ॲडमिशन पण आपण त्याच मोठ्या शाळेत करू. असं करता करता वर्ष निघून गेले, पण आर्याचे ॲडमिशन त्या मोठ्या शाळेत झालेच नाही. रोहनने पण खूप मेहनत करून दुकान सोडवले. असं करता करता 2 वर्ष निघून गेली. एक दिवस पल्लवी नवऱ्यासोबत मुलीच्या शाळेच्या ॲडमिशनबद्दल बोलत होती. ते बोलणं भांडणात बदललं. मग रोहन रागात म्हणाला, माझ्याजवळ एवढा पैसा नाही. जर सगळा पैसा मी तिच्या शिक्षणात खर्च केला तर मग लग्नात खर्च करायला तिच्यासाठी कुठून पैसा आणू? आर्या जिथे शिकत आहे तिथेच ठीक आहे. त्यामुळे पल्लवीने पण पुढे जास्त वाद घालणे योग्य समजले नाही आणि गपगुमान तिच्या खोलीत निघून गेली. थोड्या वेळात ती तिचे दागिने घेऊन बाहेर आली आणि मुलीचं ॲडमिशन मोठ्या शाळेत करण्यासाठी हट्ट धरून बसली. तिच्या हातातले दागिने बघून रोहन तर अगोदर नाहीच बोलत होता, पण शेवटी तिच्या हट्टापुढे त्याने हार मानली. त्याने ते दागिने गहाण ठेवून मुलीचं ॲडमिशन मोठ्या शाळेत केलं. आता दोघं भाऊ बहीण एकत्र शाळेत शिकत होती. हे बघून पल्लवी खूप खुश होती. तिची दोन्ही मुलं आता हळूहळू मोठी व्हायला लागली होती. आरव अभ्यासात चांगला होता, पण आर्या त्याच्यापेक्षा खूप हुशार होती. त्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जी पूर्वपरीक्षा झाली त्यात आरव फेल झाला. आर्या खूप चांगल्या रँकनी पास झाली. तरी पण रोहनने वशिला लावून पैसे भरून कसे तरी आरवचे ॲडमिशन त्या कॉलेजमध्ये केलं. इकडे आर्या प्रत्येक वर्षात त्या कॉलेजमध्ये पहिल्या नंबरने पास होत पुढे जात होती, तर आरवला खूप अवघड जात होतं. शेवटचे वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदरच आर्याला चांगल्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली आणि या गोष्टीवरून आरव बहिणीवर मनातून जळायला लागला होता. कसं तरी आरव इंजिनिअरिंग पास झाला होता, पण त्याला नोकरी मिळत नव्हती. रोहनने अजूनपर्यंत बायकोचे दागिने पण सोडवले नव्हते. त्याने मुलांच्या शिक्षणासाठी परत दुकान घाण ठेवले होते. आर्या आता नोकरी करत होती आणि तिला चांगला पगार मिळत होता, पण आरव अजून पण नोकरी शोधत होता. ते बघून आर्या तिच्याच कंपनीत भावाच्या नोकरीबद्दल बोलली होती. पगार थोडा कमी होता, पण आर्याच्या हाताखाली काम करायला लागणार होते, म्हणून आरवने त्या नोकरीसाठी स्पष्ट नकार दिला होता. आता आरव वडिलांच्या सोबत दुकानावर बसायला लागला, पण त्याचं मन तिथे पण लागत नव्हतं. त्याला त्याचा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा होता, पण पैशांची कमी होती. कुठेच पैसे मिळत नसलेले बघून एक दिवस आरवने त्याच्या बहिणीला आर्याला पैसे मागितले. यावर आर्या म्हणाली, आरव, मला अगोदर बाबांचे दुकान आणि आईचे घाण ठेवलेले दागिने सोडवायचे आहेत, मग तुला बिझनेस सुरू करायला मदत करेन. या अगोदर जे आपलं आहे ते मला परत आणायचं आहे. बहिणीचे बोलणे ऐकून आरव रागात म्हणाला, मला तुझा पैसा नको आहे. 4 पैसे काही कमवायला लागलीस, स्वतःला खूप समजूतदार समजायला लागले आहेस. ठेव तुझा पैसा तुझ्याजवळ. आरवचे बोलणे बाजूच्या खोलीत बसलेल्या त्याच्या वडिलांनी ऐकलं होतं. रोहन तिथे आला आणि म्हणाला, आरव, यात चिडण्यासारखं काय आहे? आर्या बरोबर तेच बोलत आहे. जे लोकांकडं घाण आहे ते अगोदर सोडवायला पाहिजे, मग नवीन सुरुवात कर. तुला कोणी अडवलं आहे? वडिलांच्या बोलण्याने आगीत तेल ओतायचं काम केलं. आरव अजूनच चिडून रागात म्हणाला, हो हो, आता तुम्ही पण तुमच्या मुलीचीच बाजू घेणार. ती कमवायला जी लागली आहे. त्याचे बोलणे ऐकून रोहन त्याच्यावर हात उचलणार होता. तेवढ्यात त्याची आई त्याला थांबवत म्हणाली, रोहन, तू मुलीच्या प्रेमात आंधळा झाला आहेस.
तरुण मुलावर हात उचलत आहेस. माझी एक गोष्ट लक्षात ठेव, मुलगी कितीही कमवू दे, पण तिला एक ना एक दिवस सासरी जावं लागतं. त्यानंतर मुलगाच आपलं सगळं काही करतो. आणि राहिली गोष्ट मदत करायची. तू तुझ्या मुलीला एवढं कशासाठी शिकवलं आहेस की ती एक दिवस उपयोगी पडेल? ती एवढं कमवत आहे, मग भावाची थोडीशी मदत केली तर तिचं काय जाणार आहे? आईचं बोलणं ऐकून रोहन तर तिथून शांतपणे निघून गेला. पण पल्लवी तिथेच उभी राहिली. तिला आज तिच्या मुलीवर खूप गर्व होता की ज्या मुलीला हे लोक प्रत्येक वेळी परक्या घराची समजत होते, आज तिच्याकडूनच मदतीची अपेक्षा करत होते. पल्लवी म्हणाली, आर्या बाळा, माझे दागिने काय नंतर पण सोडवता येतील. तू तुझ्या भावाला बिझनेस करायला मदत कर. बस हीच माझी इच्छा आहे आणि तुला माझ्या इच्छेचा मान ठेवायचा आहे. आर्या आईचं बोलणं टाळू शकत नाही हे पल्लवीला पण चांगलंच माहीत होतं. आर्याने आईचं बोलणं तर मान्य केलं होतं, पण तिला काळजीसोबत भीती पण वाटायला लागली होती की जर तिचा भाऊ आरव या सगळ्यात अयशस्वी झाला तर बँकेचे लोन काढून दिलेला पैसा पण तिलाच फेडायला लागणार आणि त्याचं ओझं पण तिच्या अंगावर येऊन पडणार. मग ती आईचे दागिने कसे काय सोडवणार? हळूहळू बहिणीने दिलेल्या पैशातून आरवने सुरू केलेला बिझनेस चांगला चालायला लागला. त्यातून चांगला फायदा पण मिळायला लागला. पण तो सगळा पैसा आरव स्वतः जवळ ठेवत असायचा. जेव्हा कधी आर्या बँकेच्या हप्त्याबद्दल बोलायची तेव्हा तो काहीतरी कारण सांगून टाळत असायचा. आता तू दे, मी तुला नंतर देतो. आता त्याचे सगळे हप्ते आर्याच्या पगारातून जात होते आणि आर्या इच्छा असून पण आईचे दागिने सोडवू शकली नव्हती. याच काळात आरवला एक मुलगी आवडली आणि तो तिच्या प्रेमात पडला. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. हे ऐकून त्याचे वडील त्याच्यावर भडकले आणि म्हणाले, आरव, तुला लाज वाटत नाही का? बहिणीच्या पैशातून बिझनेस सुरू केला आहेस. अजून बिझनेस व्यवस्थित सेट पण झाला नाही आणि तुला लग्न करायची घाई झाली आहे. नवीन संसार सुरू करणं मुलांचा खेळ नाही. खूप परीक्षा पार कराव्या लागतात. प्रेम करण्यापर्यंत तर ठीक आहे, पण आता लग्न करण्याची मी परवानगी देणार नाही. अगोदर स्वतःच्या पायावर उभे राहून दाखव, मग लग्नाचा विचार कर. आरव ज्या मुलीवर प्रेम करत होता ती अनाथ होती आणि तिच्या काका काकीसोबत राहत होती. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे तिच्या काका काकीला पण आरवने लवकरात लवकर त्यांच्या पुतणीसोबत राधासोबत लग्न करावे आणि त्यांच्या डोक्यावरचे ओझे लवकरात लवकर कमी करावे असे वाटत होते. वडिलांच्या बोलण्याचा आरववर काहीच परिणाम झाला नाही. त्याच्या डोक्यावर प्रेमाचं भूत बसलं होतं. एक दिवस अचानक आरव त्या मुलीसोबत लग्न करून दारात येऊन उभा राहिला. हे बघून त्याची आई पल्लवी हैराण होऊन म्हणाली, आरव, तू हे काय केलंस? आमची सगळी स्वप्न मातीत मिसळताना तुला जरा पण लाज वाटली नाही का? आमच्यावर थोडा तरी विश्वास ठेवायचा होतास. मुलाला लग्न करून आलेलं बघून त्याच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. रोहनने रागात मुलाला बाहेरचा रस्ता दाखवला. आरवने पण जोशात येऊन घर सोडले. पल्लवीने मुलाला आणि नवऱ्याला खूप समजून सांगायचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. आर्या तर भावाजवळ समजूत काढायला पण गेली होती, पण त्याने घरी परत यायला स्पष्ट नकार दिला आणि म्हणाला, मी त्या घरात परत कधीच पाऊल ठेवणार नाही. या काळात रोहनच्या आईचा जीव त्याच्या नातवावर खूप होता. त्या नातू घर सोडून गेला त्या धक्क्यामुळे आजारी पडल्या. दिवसरात्र त्या नातवाची रट लावून बसत असायच्या. आर्याला आता समजले होते की आरव बँकेचे लोन फेडणार नाही. शेवटी तिनेच त्याचे सगळे कर्ज फेडले. या वर्षात आरव 2 जुळ्या मुलींचा बाप झाला होता, पण अजूनपर्यंत रोहनने मुलाला माफ केलं नव्हतं. काळासोबत रोहनला मुलीच्या लग्नाची काळजी वाटायला लागली. पल्लवीची पण हीच इच्छा होती की तिच्या मुलीचे लग्न वेळेवर व्हावं, पण आर्या जी तिच्या हट्टावर ठाम होती की जोपर्यंत मी आईचे दागिने सोडवत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आज मुलीचं बोलणं ऐकून रोहनला स्वतःला खूप असह्य वाटत होतं. ज्या बायकोच्या दागिन्याचे ओझे त्याच्या खांद्यावर असायला पाहिजे होतं ते ओझं त्याच्या मुलीने उचललं होतं. हा विचार करून त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं.
पल्लवीने जेव्हा नवऱ्याचे डोळे ओले बघितले तेव्हा त्याला म्हणाली, अहो तुमच्या डोळ्यात पाणी का? रोहन म्हणाला, पल्लवी, मला कळत नाही की आर्यासारखी मुलगी मिळाल्यामुळे मी नशिबावर खुश होऊ, जी परकी अमानत असून पण तिच्या कर्तव्यापुढे तिच्या भविष्याची पण तिला काळजी वाटत नाही. का आरवसारखा मुलगा मिळाल्यामुळे नशिबाला दोष देऊ, ज्याने मुलगा होण्याचे कर्तव्य पार पाडायचे तर लांबचीच गोष्ट, एक भाऊ होण्याचे कर्तव्य पण पार पाडू शकला नाही. घरातून बाहेर काय गेला त्याने वळून परत कधीच मागे बघितले नाही. मला माहीत आहे, रागात मी त्याला घरातून बाहेर काढलं होतं, पण एकदा तरी बायकोला मुलीला घेऊन भेटायला येऊ शकला असता ना. जी आजी त्याच्यावर एवढं प्रेम करत होती तिला तरी बघायला यायचं होतं ना. पल्लवी, आपण त्याला एवढं परके झालो आहोत का? असं म्हणत रोहन रडायला लागला. ते बघून पल्लवीच्या पण डोळ्यातून पाणी आलं. बाजूच्या खोलीत रोहनची आई बेडवर होती. मुलाचे बोलणे ऐकून त्यांचे मन खूप दुःखी झालं. त्या पण रडत रडत हाच विचार करत होत्या की ज्या नातवाला त्यांनी काळजा जवळ ठेवलं होतं त्याने तर एकदा पण वळून माघारी बघितलं नाही, आणि ज्या मुलीला परक्यांचं धन समजत होते, भेदभाव करत राहिले, आज तीच माझी नात माझ्यासोबत उभी आहे, तिची कर्तव्ये पार पाडत आहे. मग ती परकी कशी काय असू शकते? आजीला काळजीत बघून आर्याने आजीला आधार देऊन बेडवर उठवून बसवलं आणि म्हणाली, आजी तू काळजी करू नकोस, लवकरच सगळं ठीक होईल. ही औषधे खाऊन घे, तू लवकर बरी हो. मग मी तुला आरवच्या मुलींना भेटवायला घेऊन जाईन, त्या दोघी खूप गोड आहेत. आता आजीने नातवाला भेटायचा हट्ट सोडला होता आणि उघड्या डोळ्यांनी नातीचे लग्न बघायचा हट्ट पकडला होता. वर्षानंतर आजी चालायला फिरायला लागली होती. आज दारात मांडव पडला होता. ढोल वाजत होते. आज आर्याचं लग्न होतं. विधी चालू होते. आज रोहन फेटा घालून रुबाबात उभा होता. खूप आनंदात दिसत होता. आणि का असणार नाही, आज त्याच्या मुलीचं आर्याचं लग्न होतं. तिचं लग्न तिच्यासोबत काम करत असलेल्या नितीनसोबत ठरलं होतं. दोघांची लव्ह मॅरेज होते. दोघांच्या घरातल्यांनी या स्थळासाठी होकार दिला होता आणि आज त्यांचं लग्न होतं. धूमधडाक्यात लागणार होतं. आर्याने आईचे दागिनेच नाहीत तर वडिलांचे घाण पडलेले दुकान पण सोडवले होते. मुलीची पाठवणी करताना पल्लवीच्या डोळ्यातून पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं. आज तिची लाडाची लेक दुसऱ्यांच्या घरी निघाली होती. तिची आजी तिची नजर काढून थकत नव्हती. आनंदात आर्या तिच्या नवऱ्यासोबत नवीन प्रवासाला, तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करायला निघून गेली. आज आर्याने हे सिद्ध केलं होतं की मुली जन्मापासून परके धन नसतात, तर त्या पण मुलांच्या सारख्या घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी सक्षम असतात.